हां तिथं मागं दुखतंय. काय झालंय डॉक्टर? काय झालंय? डॉक्टर काहीच नाही सांगत. नाही तू डॉक्टर आहे ना. अच्छा तू डॉक्टर नाही, तू काय मग? कोणीच नाही, मी शोवेच. तू कोणीच नाहीये, तू स्नोवी आहे. आता बस मी भाऊ थकून गेली. आता बस मी थकून गेली, 2 मिनिटात थकून जाते ती. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. 3 वाजून गेले आहेत. हा ब्लॉग काही प्लॅन नव्हता मी शूट करेल नाही करणार, बट याचं रिझन मी नंतर सांगेल. त्याआधी जस्ट थोडंसं मोटिवेशन घेऊन घेऊ माझ्याच लोकांकडनं, कारण की डल आहे मागच्या 1 वीकपासून. हा ब्लॉग पण मी कसं सुरू करतो मला माहिती नाही. आत्ता आंघोळ करून आलो आणि डोक्याचं किक झालं की ज्या गोष्टी आवडतात त्या करायला पाहिजेत एकदम हार्ड टाईममध्ये. ठीक आहे. सो दादा बहिणी चालले आहेत, त्यांची ट्रिप आहे. सो ते जायचं आधी त्यांच्याकडनं थोडंसं मोटिवेशन ग्रॅब करून घेऊ, कारण की लेजेंडरी लोक आहेत या फील्डमधले. सो येस, कुठे गेला? अरे मॅडम, अरे प्लीज मॅम, येस ऑटोग्राफ. गिव्ह मी सम मोटिवेशन. पहिल्यांदा तर तुम्ही कुठं चालले जरा सांगा. हो, आणि माझं फेवरेट ठिकाणी पण चाललंय, ते तुम्हाला त्यांच्या ब्लॉगमध्ये दिसेल फॉर शुअर. आणि अनएक्सपेक्टेड होतं त्यांच्यासाठी, माझ्यासाठी तर खूप हां चेंज तुमच्यासाठी. तुम्ही काल स्टोरी सांगितली त्याच्यावरनं मी असं पॉईंट जॉईन करू शकतो. माझ्यासोबत सेम जर्नी झाली, पण जरा मला मोटिवेशन द्या. मोटिवेशनची गरज नाही आयुष्यात. बात तो सही है. मोटिवेशन इज टेम्पररी. तो एखादा रॉकेटमध्ये खालचा तो दारू कशी असते, थोडीशी फुसकी लावली का वरती जाते, थोडंफार जाते लगेच कुठून दादा? मोटिवेशन इज टेम्पररी. ये बड़ी अच्छी बात कही आप. डिसिप्लिन इज परमनंट. व्हेरी इम्पॉर्टंट. तर डिसिप्लिन बन. ठीक आहे. तुझ्या रुटीन मध्ये, कामामध्ये आपल्याला जे अचीव करायचं त्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे. बोरिंग आहे, मन नाहीये, सगळं उलट सुलट होत आहे, तरी डोळे बंद करून घोड्याला का लावलेलं राहतं ते? कारण की त्याला आपला गोल दिसतो फक्त, आजूबाजू कोण नाचतंय काय करतंय त्याला काहीच घेणं नाही. तसं ते झापड लाव आणि डिसिप्लिन आण. खरंय, ॲग्री. हे मला असं नाही तर- मी एक्सक्यूज नाही देते दादासोबत, मी सहमत आहे 101%. मी ते गप्पा मारतो नंतर, आधी जरा यांना ड्रॉप करून येऊ खाली. ठीक आहे. सो मेनी बॅग्स शोनी. नाही टॉपिक नाही चेंज केला. मोटिवेशन भेटलं मला ऑलरेडी, जे काय असं छापून दिलं. Motivation तुला दणदणके पाहिजे. ठीक आहे, पण आपण ते नाही. भेटलेलं आहे. हे एक तर स्टार्ट होणार नव्हतं, झालंय आणि ते पण असं झालंय. ठीक आहे. दादा बहिणी गेले आहेत, आता खाली आलोय, जरा विठू रुक्मिणीचे पाया पडून घेऊ आणि मग वरती जाऊ आणि मग ॲक्च्युअल स्टोरी सांगतो आणि आजचा पूर्ण दिवसाची रुटीन पण तुम्हाला दाखवतो. आधी माझ्या फ्रंट कॅमेराला काहीतरी झालंय मोबाईलचा, आय डोंट नो काय झालंय, बट असो ते काहीतरी फिगर आउट करतो. पुण्यात मागचा पाऊस जो पडला त्याच्यानंतर जे बेकार ऊन पडतंय, जे असं ह्युमिडिटी आहे एकदम घाणवाली, असं चिपचिपवाली, अवघड आहे. लवकर देवा पाऊस पाड, आणि पाऊस पडल्यानंतर परत थंड कर. चला वरती जाऊ, थोडं खाऊ आणि त्याच्यानंतर मग एक्सप्लेन करतो मागच्या 1 वीकपासून काय चालू. 1 नाही 2 वीक झाले काय चाललं आहे. आणि हा वीक पण माझा तसाच जाणार होता, पण कसं तरी मला ज्या गोष्टी आवडतात मी ते करतो आहे, त्याच्यामुळे मला आनंद भेटतो आहे. सो मी ते वरती जाऊन एक्सप्लेन करतो. ठीक आहे. बघा किती फरक पडतो आहे. एवढंच एक कवर काढलं मी आणि त्याच्यामुळे अख्खं क्लॅरिटी 1 नंबर होऊन गेली. थोडं मी जरा गप्पा मारू असं 1 on 1. खरं सांगतो हा ब्लॉग मी शूट करणार नव्हतं, पण माझं मनात आलं की ज्या गोष्टी आवडतात मी त्याच्यापासून असं लांब पडत गेलो तर अजिबात चालणार नाही. बट ठीक आहे, खरा इशू जो मागच्या 15 दिवसापासून होतोय आणि 2 वेळेस याच्या आधी मी डॉक्टरकडे पण जाऊन आलो. माझं डोकं आहे ना एका साईडलाच, फक्त इकडे या साईडला असं हळूहळू दुखायला स्टार्ट झालं. आणि नॉर्मली आपण असं म्हणतो की रुटीन पॅक हे ते, स्क्रीन टाईम खूप जास्त होतो, प्रॉपर झोप होत नाही, लाईफस्टाईल एकदम विचित्र आहे, त्याच्यामुळे होत असेल. सो मी नॉर्मल आमचे MBBS डॉक्टर आहे तिथं घराजवळ, त्यांच्याकडे गेलो. सो त्यांनी काही मेडिसिन्स दिल्या, ते मी घेतले 2 दिवस. परत तिसऱ्या दिवशी पण सेम झालं. परत तिसऱ्या दिवशी दाखवायला गेलो आणि त्या दिवशी तर खूप जास्त रात्री डोकं दुखायला लागलं. आणि हे डोकं असं दुखतंय ना, रात्री दुखतं म्हणजे असं पूर्ण दिवस दुखतं, रात्री पण दुखतं, पण झोपलो ना तेव्हा काही होत नाही. सकाळी उठल्यावर थोडं फ्रेश वाटतं. 2-3 तास झाले का परत दुखायला लागतं, असं होत होतं. सो असे 2 वीक नाही 1 वीक म्हणता येईल पूर्ण. आणि मी एवढा डिमोटिवेट झालो होतो की नाही आज आता पूर्णपणे आराम घ्यायचा, हे सगळं बंद करायचं. पण एक गोष्ट विचार केली, ज्या गोष्टी मला आवडतात, ज्याच्याने मी खुश होतो, मला माझं जिम, माझं ब्लॉग, माझी फॅमिली, या सगळ्या गोष्टींमध्ये टाईम द्यायला खूप जास्त आवडतं. आणि हेच लांब आहे. जिम तर ठीक आहे फॉर शुअर, ते खूपच जास्त लांब गेलं आहे, त्याला आता ओढून आणावं लागेल, त्याचा जवळ जावं लागेल, तेव्हा खूप बरं वाटेल. पण माझं ब्लॉग तर मी करू शकतो, राईट. हे मी तुम्हा लोकांसोबत बोलतो, ब्लॉग करतो, त्याची वेगळी खुशी होते, त्याचा वेगळा आनंद असतो. मी हे करून खूप खुश होतो. ते पण बंद करून ठेवलं. तुम्हाला खोटं वाटेल, आय एम नॉट किडिंग, मी शपथ घेऊन सांगतो, मंदिरासमोर बसलो, खोटं नाही बोलणार. दादा बहिणी गेले ना, स्टार्ट करायचं आधी आंघोळीला गेलो तेव्हा पण माझं डोकं दुखत होतं हलकं हलकं. पण आता मी ब्लॉग स्टार्ट केला ना, माझं लक्ष नाही डोक्याकडं. मे बी ते रिझन असू शकतं, पण आता मी लक्ष देईल, विचार करेल, थिंक करेल,
जास्त टेन्शन घेईल तर ते दुखायला लागेल फॉर शुअर असं मला वाटतं. बट आता ते दुखत नाही आहे. आता बघा मी बोलायला लागलो ना तर मला जाणवतं आहे, पण मी लक्ष देत नव्हतं. तर मी फक्त याच्यात गुंग होतो, याच्याकडे लक्ष होतं. मी खुश होतो, मी खुश आहे, मी एकदम हॅपी आहे. बट हे डोक्याचा त्रासमुळे जरा डिस्टर्ब झालेलो. बट येस, हे चालत राहील, थोडंफार प्रॉब्लेम येत राहतील, त्याला सॉल्व्ह करत जाऊ. पुढे खूप साऱ्या गोष्टी येणार, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याच्यावर फोकस करायचं आहे. हेल्थ आपली मोस्ट प्रायोरिटीवर ठेवायची, त्याच्याकडे लक्ष असणार आहे. सो येस, आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मी एक मोठ्या डॉक्टरकडे जाणार आहे, म्हणजे डोक्याचे स्पेशलिस्ट असतात, न्यूरोसर्जन. त्यांच्याकडे जाऊन ॲटलिस्ट मनाची जी भीती आहे किंवा काय चाललंय बाबा, का होतंय, एक आठवडा झाला, कमी का होत नाही आहे, तो ते आज दाखवायला जाणार आहे. अबोली माझ्यासोबत, आम्ही आधी इथल्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा पण आली होती तिकडून. आज पण ते येणार आहे. दादा वहिनींना त्यांचं मित्राचं लग्नाला जायचं होतं म्हणून ते तिकडे गेलेत, त्यांच्या आधीचेच प्लॅन होते आणि हे अचानक माझं मध्ये झालं. बट ठीक आहे, सॉर्टेड करू. घराचं काम पण दाखवतो किती झालं आहे, काय झालं आहे ते. मला कधी टाईम भेटेल तिकडे जायला माहिती नाही, पण आजचा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. आणि अजून एक म्हणजे शनी लागली मला असं वाटतं, आणि माझी आई पण सांगते की तुझं मागे शनी लागली. हे तर डोक्याचंच होतं, पण त्याचं आदल्या विकलं, तेच म्हटलं, त्याचं आदल्या विकलं पण काहीतरी झालं होतं. मला माझा पायाला एवढ्या जोरात ते हे असतं ना, टू व्हीलरचं साईडचं स्टँड, एवढा जोरात लागलं असेल ना, माझा जीव इथून निघून इथपर्यंत असा येणार होता बाहेर, पण तो कसा तरी राहिला आणि कंट्रोल केलं. पण ते रक्त वगैरे आलं होतं आणि आता ऑल सेट, ऑल गुड आहे. आता पण माझं डोकं खूप दुखत नाही आहे, नॉर्मल दुखतं आहे. आपण डॉक्टरकडे जाणार आहेत आणि मनाच्या ज्या शंका असतील ते आपल्याला समजून जाईल, असं रिस्क नाही आहे. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, पहिली प्रायोरिटी असेल. हळूहळू आपल्या सगळ्या रुटीनमध्ये परत येऊ आपण, आणि मी हे सोडणार नाही जे करतोय ना, आणि हे केल्यावर मला खूप आनंद होतो, खूप मजा येते मला. सो याच्यावर पण लक्ष देईल मी. 2 मिनिटं फॅन बंद आहे बघा, घाम आहे घाम. आणि अजून एक सांगतो, म्हणजे मी एवढा ब्लेस्ड आहे ना, मी खरंच खूप जास्त ब्लेस्ड आहे. माझ्या अराउंड एवढे चांगले लोक आहेत. आय एम टॉकिंग अबाउट माय फॅमिली. माझे आई बाबा आणि अबोलीचे आई बाबा, अबोली, माझे दादा वहिनी, सगळे एवढे टेन्शनमध्ये आहेत ना. काल खूप जास्त दुखायला लागलेलं. सो बिचारे एवढे टेन्शनमध्ये होते. सगळ्यांना सांगितलं अरे ठीक आहे, हो जाएगा. बट माझी आई सांगत होती मी येऊन जाते, मी उद्या दादाला सांगते. आणि आज ती बसणार होती, तिला म्हटलं नको येऊ, एवढं काही नाही, मी जाणार आहे डॉक्टरकडे, तुला सांगतो. किती प्रेम करतात ना आपले आई बाबा, एवढे असं मनापासून, म्हणजे विदाऊट एन एक्सपेक्टेशन एवढं प्रेम देत असतात. आता अबोलीचे आई बाबा पण, म्हणजे माझ्या आई बाबांसारखेच आहेत. तर ते एवढे प्रेमळ, एवढे मस्त आहेत. ते दिवसात मला 2 वेळेस कॉल करतात, विचारतात कसं आहे, काय, डोकं दुखतंय, नाही दुखत आहे, काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका. माझे घरचे पण सेम. आता दादा वहिनी तर आहेतच माझ्यासोबत, आणि अबोली तर म्हणजे तिथं आहेच. सो असं म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड. हे सांगायचं. 4 वाजून गेले आहेत आणि आपली अपॉइंटमेंटची टाईम झालेला आहे. 5 वाजता अपॉइंटमेंट आहे. तो अबोली आता 5 मिनटं येऊन जाईल खाली, गाडी काढतो जातो. आता इथं मी एवढा मस्त खुश, हॅपी वगैरे सगळं आहे, पण बॅक एंडला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. फ्रंट एंड एकदम दिसायला एकदम वाव, पण बॅक एंडमध्ये थोडं गडबड झालं आहे. सो ते सुधारायला आपण डेव्हऑप्स टीमकडे चाललो आहे. सो ते बघतील काय झालं आहे, काय नाही, डेव्हलपर्स आहेत काही, ते बघतील. आणि मग रिपोर्ट आल्यावर समजेल की बॅक एंडचा कुठला कोड फाटलेला आहे. IT वाले लोक समजू शकतात. ठीक आहे, लेट्स गो. मॅचिंग कुठे चाललो आपण? डॉक्टरकडे कशाला? तुझं डोकं ठीक आहे का बघायला. आता आम्ही डिस्कस करत होतो, दवाखान्यामध्ये ना विचित्र गोष्ट आहे, नाही व्हायला पाहिजे. तिला बोललं आता जर त्यांनी मला खूप सारे टेस्ट रिपोर्ट जर करायला लावले ते नाही करायचे, फक्त मेडिसिन खायची आणि 2 दिवसात बरं होऊन जायचं. ती बोलली तसं राहिलं असतं तर आधीच आपण जे 2 डॉक्टरकडे जाऊन आलो आहे, 4 दिवसापासून ज्या मेडिसिन चालू तेव्हाच बरं झालं असतं. आय एम लिटल नर्वस, कारण की डोक्याचं काम आहे, टेन्शन येतं थोडं. अबोली म्हणते टेन्शन नाही घ्यायचं, ऑल इज वेल. फन ॲक्टिव्हिटी आहे बघा. आम्ही ना इथं वेटिंग तर आमचं अजून अर्धा तास सांगितलं त्यांनी. सो आम्ही एक गेम खेळतो आहे की बघा खूप सारे नावं दिसत आहेत इंग्लिशमधले, तिथं समोर पण आहेत. तर अबोलीला आधी विचारलेलं ते वाला. तर तिला म्हटलं मी इकडं बघा, आधी इकडं बघितल्यावर एक कठीण नाव मी वाचलं. येस मॅम, नंबर आला आमचा. ब्रेक के बाद मिळते. ठीक है. आम्ही दोघंही, आमचे जे मेन डॉक्टर आहेत त्या मॅडम खूप हुशार दिसल्या मला आमचं बोलणं झाल्यानंतर. त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं आहे मला. आपण ते घरी जाऊन आरामात डिस्कस करू. आता आम्ही दोघं पण एक विचार करतो आहे, आता आपल्या नवीन घरासाठी बघा इथे आहे ना अप्लायन्सेस आहेत घराचे, किचनमधले किंवा TV, फ्रीज, सगळ्याच गोष्टी दिसतात. मला एकदा बघून घेऊ, कारण की असं पण आम्हाला जायचंच होतं बघायला. पुढच्या 1-2 महिन्यात आम्हाला सगळ्या गोष्टी लागणारच आहेत. तर एक आयडिया तरी येऊन जाईल काय काय लागेल, कसं लागेल. लिस्ट ऑलरेडी आम्ही बनवून ठेवली, पण इथं जाऊन जरा बघून घेऊ की कसं आहे, काय नाही. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आम्हाला डिसाईड करायला इझी होऊन जातील. तर आलो, खाली आलो, समोरच दिसलं म्हणून म्हटलं बघून घेऊ.
ते आम्ही सगळा किचनचं सामान बघून आलो. आता आम्ही आलो आहे का आमचा आवडत्या कॅफेमध्ये. आम्ही याचा आधी पण येऊन गेलो आहेत. दादा, वहिनी, अबोली आम्ही सगळेच येतो इथं. आता अबोलीची कॉफी येऊन गेली, माझा चहा यायचा आहे. ते कॅफे आहे हे साऊथ वे कॉफे, बाकडमध्ये आहे. मस्त आहे. याचे ऑप्शन्स खायचे पण खूप छान आहेत. आता इथं खाऊ आम्ही थोडंसं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट किती वाजेला मेडिसिन सांगितली? 8 वाजता. 8 एक्झॅक्ट. हां, मी एक्झॅक्ट वर्ड यासाठी यूज करतो आहे की मॅडमांनी आम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं 8 वाजता एक मेडिसिन, 9 वाजेला पण एक मेडिसिन, ती पण हाफ, पूर्ण नाही घ्यायचं. एक्झॅक्ट त्या टायमिंगला आम्हाला मेडिसिन घ्यायची. सो आता खाऊन घेऊ. 7:33 8 वाजेपर्यंत मेडिसिन पण होऊन जाईल आपली खाऊन. गुड नाईट. काय? काळजी घे. ओके, थँक्यू. आमच्या अबोली मॅम चालल्यात त्यांच्या घरी. आमचं खाऊन पिऊन झालं आहे. हळूहळू जा आरामात. मला लोकेशन पाठव. रात्रीचे 11:30 वाजलेत. आय नो आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघून घेतला असेल. ह्या ब्लॉगमध्ये असं खूप काही दाखवण्यासारखं नव्हतं आणि मी हा ब्लॉग खरं सांगतो बनवणार नव्हतो. बट ऑलरेडी तुम्ही मागचा ब्लॉग बघितला, तो खूप आधी शूट करून मी पोस्ट केला होता आणि मध्ये खूप मोठा गॅप झाला. तुम्हाला दिसत असेल 10 दिवसाचा गॅप आपल्या यूट्यूब चॅनलला. मी आज काय तारीख यार, तारीख पण आठवत नाही मला, पण आज सॅटर्डे. उद्या जर हा ब्लॉग आला तर असं समजा हा म्हणजे कालचाच ब्लॉग होता. एवढा मोठा गॅप झाला ना, म्हणून म्हटलं आज. आणि स्वतःला मोटिवेशनसाठी मी हा ब्लॉग केला. दादा बहिणीसोबत पण जरा मोटिवेशनचा गप्पा मारल्या. पण दादा बहिणी ॲज युजल फडाळ, जसं दादाने आन्सर दिलं बघितलं असेल. आणि दॅट इज ट्रू, प्रॅक्टिकली दॅट इज ट्रू. बट माझं असं झालं ना, खूप एक्झॉस्टेड झालेलं आणि मधूनच असं डोकं कुठून दुखायला लागलं मला माहिती नाही. पण जेव्हा आम्ही बघा माझी फाईल, याच्यात खूप काय काय लिहिलं आहे. स्पेशलिस्टचा आणि जे नॉर्मल डॉक्टर असतात त्याचा जमीन आसमानचा फरक असतो. इथं गेलेलो आता मला बरं वाटतं आहे. त्यांनी ह्या मेडिसिन दिल्या आहेत ना, खूप स्ट्रॉंग आहेत वाटतं. सो त्या मेडिसिन परफेक्ट टायमिंगलाच घ्यायच्या आहेत. जे त्यांनी टायमिंग लिहून दिलं आहे, ते बोलले की 10 दिवसाचा कोर्स आहे, तो करा तुम्ही, टेन्शन नका घेऊ. असे खूप सारे लोक येतात ज्यांना सेम प्रॉब्लेम असतो. पण सगळ्यात मोठं रिझन त्यांनी सांगितलं की एकतर स्ट्रेस, लाईफस्टाईल पूर्ण चेंज होते, टायमावर झोपायचं नाही, टायमावर खायचं नाही आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्यांनी रिपोर्ट्स पण सांगितलेत ॲक्च्युली मला बेसिक रिपोर्ट्स असतात या साईडला. 5 रिपोर्ट्स आहेत जे नॉर्मल प्रत्येकाने करायला पाहिजेत. सो त्याच्यामध्ये माझं B12, माझे विटॅमिन्स, हे ते काय काय खूप साऱ्या गोष्टीत ते समजेल. पण बेसिकली हे सांगायचं होतं की आजचा हा ब्लॉग दाखवण्याचा मुद्दा एवढाच होता. हा स्ट्रेस, ह्या बाकीच्या गोष्टी येत राहतील, जात राहतील. पण माझ्या आयुष्यात मला असं वाटत नाही स्ट्रेस, पण मी खूप साऱ्या गोष्टी एकत्र आल्यात ना, असं ओव्हर थिंकिंग खूप करतो आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक स्ट्रेस यायला लागतं. मला असं वाटतं मी असं काही स्वतःहून मी स्ट्रेस घेत नाही किंवा माझी ती सवय पण नाही आहे. माझं ऑफिसचं काम जेवढं आहे तेवढंच आहे, काही कमी होत नाही आहे. जास्त होतं पण कमी होत नाही आहे. मला माहिती आहे मला 10 ते 12 तास मला द्यायचे आहेत, ते द्यायचेच आहेत. पण माझं आपलं घराचं काम चालू आहे. आता आमचं लग्न जवळ येते, त्याची डेट आहे. अजून खूप सारे प्लॅन्स केले, ते तुम्हाला दिसेल पुढे जेव्हा येईल तेव्हा. त्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये खूप कधी कधी ओव्हर थिंकिंग होऊन जाते, थोडा स्ट्रेस येऊन जातो. पण मजा पण येते. पण ह्या सगळ्या गोष्टी सुटून जातात आणि स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो मी. आणि जिम बंद आहे, कुठली ॲक्टिव्हिटी करत नाही मी, सायकलिंग नाही, वॉक नाही, काही नाही, बस. बट आता स्ट्रिक्टली मला जरा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. माझ्या हेल्थकडं, माझं जिमकडं, माझं सायकलिंग, जे काय ॲक्टिव्हिटी असेल त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. लाईफस्टाईल थोडी सुधारावी लागेल मला. आय नो माझ्याकडनं हे सगळं सुटतं आहे. मी तुम्ही बघितलं असेल, मी त्यातला पोरगा आहे की सॅटर्डे संडे किंवा कधीही किती लेट नाईट झालं असेल मला झोपायला, तरी मी दुसऱ्या दिवशी जिमला जात होतो. माझी रुटीन तोडत नव्हतो. तसा पोरगा होतो. बट ठीक आहे, हा फेज आहे, हा चालला जाईल आणि सगळ्या गोष्टी असतात. आय नो मी याच्यात खूप काही बोललो आहे, तुम्हाला बोर पण झालं असेल. बट ही जर्नी पण शेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेहमी आपण खूप मजेत नसतो, नेहमी सगळ्या चांगल्या गोष्टी होत नसतात. आयुष्य असं 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 आणि मागच्या 2 वर्षापासून असं असं चालू आहे माझं आयुष्यात. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पण आहेत, खूप साऱ्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच. फक्त 1% आता जे तुम्हाला आजचा ब्लॉगमध्ये दाखवलं तेवढंच थोडंसं गडबड झालं इकडे तिकडे. बट बाकी सगळं व्यवस्थित आहे. जे मला मनापासून फॉलो करतात, एवढ्या वर्षाची जर्नी बघतात ना, पुढच्या काही ब्लॉग्समध्ये जे काही गोष्टी येणार आहेत तुम्हाला खूप भारी वाटेल. स्टेट येऊन ते आपण पुढच्या ब्लॉग्स, येत्या ब्लॉग्समध्ये कवर करू. बट थँक्यू सो मच जर तुम्ही माझी बडबड ऐकली असेल. बस एक आयुष्य मस्त खुश राहा, एन्जॉय करा, हॅपी राहा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेल्थकडे लक्ष द्या. थँक्यू सो मच इथपर्यंत बघून घेतलं असेल. पण प्लीज जे लोक माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा छोटे असतील तरी पण चालेल, पण तुमचं काही असं याचा अराउंड एक्सपिरियन्स असेल कमेंट डाऊन नक्की करून द्या. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. स्पेशल थँक्स टू माय फॅमिली. आय लव्ह यू ऑल. सगळ्यांना असं खूप सारं प्रेम. खरंच आय एम व्हेरी ब्लेस्ड किड की माझं आयुष्यात एवढे चांगले लोक आहेत. थँक्यू. ORTHO PE. नाही, चुकलं.
PAEDICS फक्त ए इकडे तिकडे केला मी. चलो बाय.